प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार ही माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी दिलेली आहे। आधी पेपर फुटलाच नाही म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मात्र पेपर फुटल्याची कबुलीच दिली नाही आणि या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं। जालन्यातल्या बदनापूर या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावरती पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये पेपर फुटला। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून ही प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचं समोर आलं। बातमीची दखल उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली आहे। जालन्यातील पेपर फुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असं शिंदे म्हणाले। कॉपीमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असल्याचंही शिंदेंनी सांगितलं। जळगावमध्ये सुद्धा 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। अनेक केंद्रांवर कॉपी बहादरांकडून कॉप्या सर्रास पुरवल्या जातात। परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासनाचा कुठलाच भाग नाही असं चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे। येवल्यातल्या अंदरसूल या ठिकाणच्या केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड बघायला मिळते। कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणाऱ्या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचं दिसतंय। काही शिक्षकांनी अशा संदर्भात माहिती दिली आहे, तर या टवाळखोरांवर कारवाई करावी ही मागणी सुद्धा जोर धरते आहे। 10वीचा मराठीचा फुटलेला पेपर आणि परीक्षेमध्ये देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे असा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी केला, तर जालन्याचे कलेक्टर डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी देखील पेपर फुटलेला नाही असा दावा केला। मात्र प्रश्नपत्रिकेची प्रत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काहीच फरक नाही आहे। एकीकडे राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला, तर दुसरीकडे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थी प्रतिसाद देत असल्याचं म्हटलं। पुण्याच्या दौऱ्यादरम्यान भोयर यांनी अण्णासाहेब मगर विद्यालयाला भेट दिली आणि यावेळेसच ते बोलत होते। 10वी पेपरफुटी प्रकरणी विनायक राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला। एक शाळा एक गणवेश घोषणेनंतर आता कॉपीमुक्त परीक्षा करू सांगणाऱ्या सरकारचा आजच्या 10वीच्या पेपरफुटीने फज्जा उडालाय असा टोला त्यांनी लगावलाय आणि यावेळेस या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल विनायक राऊतांनी साम टीव्हीचे आभारही मानलेले आहेत। राष्ट्रवादीच्या आमदाराकडून चक्क परीक्षा केंद्रांवर फोटो सेशन केल्याचं समोर आलेलं आहे। परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना आमदार काळे हे मोबाईल घेऊन परीक्षा केंद्रावरती पोहोचले असल्याचं बघायला मिळालं आणि त्या ठिकाणी फोटो सुद्धा काढले असल्याचं बघायला मिळालं। फॅनच नाही तर विकी कौशलच्या घरातील त्याच्या स्टाफने देखील त्याचं मन धरून कौतुक केलंय। छावा बघितल्यानंतर विकीच्या बालपणापासून त्याच्या घरी काम करणाऱ्या आशाताईंनी विकीची नजर उतरवली आहे। हा व्हिडिओ सध्या विकीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला। या व्हिडिओमध्ये आशाताई विकीचं कौतुक करताना दिसतायत। भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये विदेशी हस्तक्षेप हा गंभीर चिंतेचा विषय आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं। अमेरिकेच्या USAIDला दिलेला $2.1 कोटी निधी रद्द करण्यात आलेला आहे। तो भारतातील निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे। त्यावर आता जयस्वालांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। नासाने एका मोठ्या घटनेबाबत इशारा दिलाय। पुढच्या काही तासांमध्ये पृथ्वी नष्ट होणार की काय असा धोका निर्माण झालाय, कारण 67 फूट लांबीचा एक लघुग्रह तब्बल 16,490 मैल प्रति तास वेगानं पृथ्वीकडे झेपावतोय आणि या वेगवान लघुग्रहानं खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळ प्रेमींचं लक्ष वेधलं असल्याचं दिसतंय। इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंद असल्याने द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहे। इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबलं तरीही US कालव्यामार्गे माल वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही, त्यामुळे निर्यातदारांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील धास्तावले आहेत।